तर नमस्कार पब्लिक. तर पुन्हा एकदा आपलं जगदंब गोट फार्म आधुनिक शेती यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. तर पब्लिक, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की माझ्या आयुष्यात मला कोणी साथ दिली नाही पब्लिक. तर त्यावेळेस माझ्या आयुष्यात मला साथ दिली म्हणजे ते म्हणजे माझ्या छोट्याशा व्यवसायाने. तर आपण ह्या व्यवसायाबद्दल पूर्ण आजच्या व्हिडिओमध्ये डिटेल माहिती जाणून घेणार आहोत. तर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका मित्रांनो. तर चला मित्रांनो, माझ्या आयुष्यातील आज हे बघू नेमकं कसं कसं माझ्या छोट्याशा व्यवसायाने मला साथ दिली अथवा कोणी साथ दिली नाही. तर पब्लिक तर बघू शकता. तर माझ्या पाठीमागं माझे फर्स्ट टाईम मी फक्त 2च शेळ्या होते पब्लिक. तर 2 शेळ्यापासून आज माझा तब्बल सध्या आता 4-5 मोठ्याल्या शेळ्या आहेत आणि कडं पण बरेचसे आहेत आणि भविष्यात त्याची खूप वाढ पण होणार आहे. भविष्यात हे व्यवसायाचा खूप फायदा पण आहे. तर पब्लिक तर बघू शकता माझ्याकडं आता सध्या लय बरेच मोठे शेळ्या आहेत पब्लिक. तर माझ्याकडे पहिल्यांदा त्यांना खाण्यासाठी समजा खालीच असायचं पब्लिक. तर आता बरेचसे शेळ्या आहेत मित्रांनो. त्याच्यामध्ये आपण कुक्कुटपालन पण केलेलं आहे आणि कुक्कुटपालन पण म्हणजे मित्रांनो आपल्याकडे पहिल्यांदा एवढं सपोर्ट नव्हता, काय नव्हतं. आपण अंड्यापासून स्वतःच घरी पिल्ले तयार करून आपल्याकडे आता तब्बल 15 ते 20 कोंबडे पण आहेत आपल्याकडं आणि त्यांचे अंडे पण खूप निघतात पब्लिक. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सगळं माहिती जाणून घेणार आहोत. तर माझा हा छोटासा प्रवास आहे पब्लिक. तर जास्त काही मोठा नाही पण छोटासा म्हणलं तरी चालेल आपल्या माणसासाठी. तर हा माझा प्रवास आहे पब्लिक. तर बघू शकता आता मी ह्या शेळ्या आता जवळजवळ मोठ्याल्या शेळ्या माझ्याकडं 4 ते 5 मोठ्याल्या शेळ्या पण झालेल्या आहेत आणि त्या शेळे इतके झालेले आहेत की आता त्यांनी 2-2 जरी कडं दिले तर पब्लिक तर 6 महिन्यातच आपले कड 4 शेळ्याचे 8 कड व्हायला लागले. 4 म्हणजे आपल्याकडे 5 शेळे तर 10 कड व्हायला लागली पब्लिक. तर अजून त्यांना 6 महिने सांभाळलं आपण तर ते 10 आणि त्यातले हे 5. तर आपल्याकडं त्यातले समजा 10 मधले समजा आता आपल्याकडं पब्लिक जरी 5 जरी हे पाठी निघल्या किंवा 5 बोकड 5-6 त्यांचे पण 6 महिन्यात भविष्यात खूप फायदा होईल आपल्याला. आणि बोकडापासून पण जवळजवळ 5-6 बोकडामागे आपले जवळजवळ आपले 60 ते 70 ते 80 हजार रुपये कुठेच नाही पब्लिक. तर त्यामुळे हे असा छोटासा तुम्ही शेतीला जोडधंदा म्हणून आपण शेळीपालन असा व्यवसाय करू शकता. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पब्लिक. तर हे तुम्ही म्हणता डबल काय, तर आपल्याला सपोर्टची गरज आहे पब्लिक. तर यूट्यूब चॅनलवर आपण व्हिडिओ टाकायला सुरू केले. आपल्याला आता भरपूर वेळ माहिती देणार आहे मी तुम्हाला माझ्या प्रवासाबद्दल सगळी. तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पब्लिक. तर हा माझा छोटासा प्रवास तुम्हाला कसा वाटला. आणि हे कोंबड्या पण बघू शकता. ह्याच्यात पहिल्यांदा असं शेड वगैरे इतकं भारी पण काही नव्हतं पब्लिक. आता पूर्ण वरून सिमेंट पात्र आहे. आपण इकडे कुक्कुटपालनासाठी पण हे केलेलं आहे आणि आपण अजून ह्या 15 कोंबड्यापासून पण जवळजवळ 50 कोंबड्यांचा प्रवास पण करणार आहोत. 50 पासून 100. तर आपण असं अंडे विकत नाही पब्लिक. तर हे पिल्ले काढायसाठी ठेवतो आपण फक्त. कारण की ह्याच्यात खूप तुम्ही केलं ना तर तुम्हाला पूर्ण डिटेल व्हिडिओ पण मी यूट्यूब चॅनलवर आपल्या टाकणार आहे. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पब्लिक. तर बघू शकता आता मी तुम्हाला माझं हे व्ह्यू दाखवतो. हे बघू शकता अशा प्रकारे माझे शेळ्या आहेत आणि पलीकडं 2 बोकडं पण आहेत. एक बिट्टल लाईनचा बोकड आहे. तर मी तुम्हाला समजा नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवत जाईल. तर तुम्हाला माझा हा प्रवास कसा वाटला एकदा कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पब्लिक. तर धन्यवाद. तर अशाच भेटूया का नवीन भन्नाट व्हिडिओमध्ये. तर धन्यवाद. बाय बाय.